नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग होणार आहे तो फॅमिली ट्रिप म्हणजे फक्त कुठं चाललो आहे मला नाही माहिती, कारण का मला अचानक उचललेला आहे. मी होतो आता फिरायला बाहेर, तर अचानक उचलला आहे आणि आता पालीफाटावर आहे. हे बघ इकडं बघा, दिसत असं पालीफाटा. तर पालीफाटावर थांबलोय नाश्ता करायला. नाश्ता करतात, माझा शनिवार आहे म्हणून उपास आहे. आणि आता कुठे फिरायला चालू मला माहिती नाही, पण आज दिवस फॅमिलीचा आहे. फॅमिलीसोबत फिरायला चालू आहे आणि फॅमिलीची फर्स्ट ट्रिप आहे आमची, फर्स्ट. आणि चालू आहे माहिती नाही. चला लास्टपर्यंत जरा मजा फुल येणार. फॅमिलीसोबत पहिला ब्लॉग होते फिरण्याचा, तर फुल एन्जॉय करा. बघा आमची मम्मी. काय मम्मी, पहिली ट्रिप आपली फॅमिलीची. हां कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. लय भारी वाटतंय. काय लय भारी वाटतंय. आणि ही बघा, हिला तर मुंबई भाषा बोलवलं वसाडे. हां तर एक भाऊस आमचा मिसिंग आहे. एक भाऊस मिसिंग आहे, त्याचे पेपर चालू आहे म्हणून तो आला नाही. आणि इकडे बघा डॉन येते. हे बघा हे काय, आज सगळे आहेत तिकडं. भाई बी पण तिकडं नाश्ता करतात. सगळे आहेत, फुल एन्जॉय करायचं आहे. मध्ये मध्ये भेटत राहू. फायनली पोचलोय लोकेशन. वाहतूक लोकेशन मग गेलोय नाही. आणि इकडे आपली टीम फॅमिली सगळी. पूर्वज आपलं काय आहे ते बघ. हे बघ पूर्वज. हे बघ पूर्वज आपलं. या पूर्वज आला. हे बघ या बाबा यो कंचा बाबा. चला फायनली चाललोय. आणि फायनली चलो. अरे लोकेशन सांग. लोकेशन शिवथरगड काय आहे, पण नक्की काय एक्झॅक्टली? हा चला वरती जाऊन बघू एक्झॅक्ट काय आहे. लोकेशन बघा एकदम पूर्ण डोंगरान. हा झाली सुरुवात झाली यांची. नाही नीट आलो तर सुरुवात झाली. चला वरती आता जायचं वाटतं, वरती जाऊ. हा धबधबा बघा, एक नंबर धबधबा. खतरनाक लोकेशन मस्त आहे. पण आश्रम मध्ये आलो आहे मी आता. आश्रम मध्ये शांतता पालायची आहे. बघा पूर्ण असा डोंगरात हे आहे. हे बघ एक नंबर व्ह्यू. चला आता आतमध्ये जाता. पब्लिक सगळी इकडं फोटो काढते. आतमध्ये जाऊन येतात. हे बघा नजारा बघा पूर्ण दगडाचा. तुमच्या चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव काय? आणि आपल्याला गर्दी आहे थोडी फार, तर आपण हळूहळू सुरू येऊ.
हळूहळू शूट म्हणजे हळूहळू शूट. पूर्ण कालो काय सगळा डोंगर असा पोखरलेला आहे आणि त्या डोंगरात मंदिर बनलेलं आहे. असं म्हणजे संतांचा वासस्थान आहे, ग्रंथ वाचतानाची मूर्ती आहे तिथं. आणि इकडं हे बघा, हे आले चित्र म्हात्रे चॅनलचं नाव, त्याच्यावरती पाटील घराण्याची गुड्डी. वाघोबा आहे तिकडे, वाघोबा बघायला चालली. हे बघा आम्हाला काय माहिती नाही, तर मी फक्त शूट करते. शूटमध्ये तुम्हाला दाखवते काय विषय आहे तो. आणि आपल्याला एवढं माहिती नाही, मी काय जास्त बोलत नाही, फक्त शूटमध्ये बघा तुम्ही. आहे आश्रम, आता आश्रममध्ये आलो. आश्रम आता आम्ही तर फिरतो आहे बघा, तिकडं आम्ही फिरतो आणि तिकडं बाकीची मंडळी सगळी इकडे ध्यान देतात. तिकडे सगळी बसतात आतमध्ये, वाईफ घेतात. नागपूर आहे फिरतो. इकडे वाघोबा आहे, वाघ आहे बोलतं. वाघाला बघायला आलो. ही वार्डाचं नाही ना, वार्डाचं नाही ना. आपण काय फिरायला चालू इकडे बघतो, फिरतो. जंगल जंगल इलाका. इकडं बघा ना डोंगर किती भारी आहेत. हे बघा असला दिसते बघा, असा उभा आहे एकटाच. भारी नजारा नाही, एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे एक नंबरच नजारा वाटतो. चला पुढं काय नक्की आहे ते बघतो आणि मग मला दाखवतो. असंच कंटिन्यू राहा फॅमिलीसोबत, आमच्या मजा येणार तुम्हाला. अरे भरपूर हे पचका झाला माझा. मी बोलू पायऱ्या वाही तेवढं केल्यानंतर बोलू वरती काहीतरी असेल तर इकडे रोड निघालाय. मी बोलू असेल काहीतरी, काय नाही, पचका झाला माझा. पचका नाही, मस्त नजारा बघायला भेटलाय. पचका म्हणजे जाऊ दे. हे बघा नजारा बघा, हे बघा, हे बघा देऊळ बघा. अरे रोड आहे, पचका झाला. वाघ बोलत आहे पचका. चला मित्रांनो, धबधबाच्या वरती आलोय. कोंडा न सांगता आलो इकडं. आम्हाला आता यातल्या वरती गाव आहे, त्यात तिथल्याच घरातल्या भेटलेल्या म्हणजे तिथल्या व्यक्ती भेटलेल्या. त्या सांगत होत्या की इकडं धावायचं नाही, पण आम्ही आलोय. त्यांना वाटलं आपण शहरांचं आहे, पण आपण गाववाला आहे. आपण याच्यापेक्षा बेकार बघितलं धबधबा. जाऊ दे, काही एक आपल्याला सूचना दिली. हे बघा असा सुकलेला धबधबा आहे. आणि हे बघा आता आम्ही जातो वरती. फक्त फोटो काढतो फटाफट, नाही तर कोणी बघितलं तर परत वरटतील. त्याच्या अगोदर फोटो काढून घेऊ. अवकाश नाही काय यांनी ठेव, रुकतान डागरा बेकार. खतरनाक पवाला भारी आहे. आम्ही कपडे पे हंदम पवाला, पण यो पवाचा आहे का दुसऱ्या करत. हा भारी आहे उलट, कडक कडक. बघा व्ह्यू बघा, एक नंबर. खतरनाक, एक नंबर. हे बघ दाराखाली बसताना आराम करताना. डोंगरात आलो कनी जी हाईटची हाईटवर येतो ना, कधी तिची मजा वेगळीच म्हणजे वेगळीच असतं. मला जास्त तर डोंगराच्या वरती जायला जास्त आवडतं.
जास्त हाईट ती मला जास्त आवडते. जेवढा हाईटवर डोंगर असतं तेवढा मजा येतं, भरपूर मजा येतं मला. खास करते वरच्या खालती भागाला पूर्ण मजा येतं, एकदम भारी. बघा फायनली चालू इच्छा या लोकेशन अशा एक नंबर वाटत. पवाचा मन झालं पवाचा, पण काय बोलशील बर्फा हरकत थंड पाणी होता. कुल्फी झाली असते आमची, पण पाणी भारी होता. आता खालच्या फोन येतात म्हणून चाललोय, बघू काय बोलतात. नाही तर परत येऊ डायरेक्ट पवाला. बघू चला. हा पास 1 का 2 बघू परत येऊ पोहायला. हां आर्मी हो नवस पुरा होता का मग ते धबधबा. हो बहुतेक आर्मी ट्रेनिंग ही बघा. आता आम्हाला खाली बोलवलं परत, आणि परत आता तिथंच चालायचं आहे. हां दमवलं आम्हाला. हे बघ वजन कमी. चला परत तिथं. तर माझा फोटोशूट करू. या वासाड्यांचं जाम फोटो काढलं. चला जाऊनच जायचं ना पाणी एवढं. बस त्याच्यावरती बस जागा बसायला. हा बसायला जागा आहे तिथे. वरती तो धबधबा किती वाहत असेल. उतर खाली. चल घेऊन खाली दाखवायला. तर डबल येऊन इथं पुन्हा मी पवलोय. पवाला पण भरपूर मजा आली. आणि पुन्हा वरती गेलो तर वरती बघा काय भेटलंय. हे बघा नागाचे कातरी किती मोठी आहे बघा. हे बघा एक नंबर, जाम मोठा आहे नाग. हे बघा किती मोठी आहे. तर ही वरती भेटली ती दाखवायला आणली आपल्या पब्लिकला. आता हिवाळलोय बर्फारखे थंडात आंघोळ एकटंच केली. हे काय पावलं नाही कोण. आणि चला आता मम्मी जायचं ना पुढं. पाणी पिता का कोणी. हां पाणी पिते का कोण. चला पुढं भेटत राहू. कुठं जायचं आता माहिती नाही. वर आला तसं ना वर चढतोय असं दाखव ना. कसं चढतात. हा ओके काय बोलू. चढलोय मी इथे. त्याच्यावर दगडावर बसते. हे आमचा प्रयोग असा होत असतात. याच्यात फक्त मोगली मीच आहे. केसा बांधलेले आहेत म्हणून, बाकी काय नाही. आणि इकडं व्ह्यू बघा. हे बघा डोंगरा ना. आमची इकडं सगळी कंपनी भंगार करून टाकला आमच्या इकडं. बघा भाईचा इकडं पण सत्कार करतात ना. सत्कार ना. इकडं पण भाईचा सत्कार केला. हे बघा नाद केला नाही. करता आता जरा ते बोलतात.
मनोकामना दुःखचिन्ता भवाति यशस्वी तथा पूर्णकल्याणमस्तु तथास्तु 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 गुरी समर्थ तुम्ही घेतलंय. चला फायनली आम्ही आता निघालोय. आता भाईचा जरासा काही सत्कार केला, छोटासा नाही मोठासाच समजायचा. इकडे पण त्याची जराशी खबर आले, पण त्याही केला सत्कार हाच आम्हाला मोठी गोष्ट आहे. का आम्ही त्याच्या आईला बघा किती खुशी झाली, अक्षरशः लाल झालंय उन्हान तांबाट. तर आता चला आता पुढचा नेक्स्ट काय आहे मला काय समजत नाही, म्हणजे काय आहे की जेवणार आहे. चला जेवायलाच मग, आपला उपास आहे ना, आपण यांची थोबारा बघायची. फायनली घरी आलोय आत्ताशी आणि मेन सीन झाला मधीनच गाडीचा. आमचे प्रॉब्लेम झाला गाडीला, त्याच्यामुळे लेट झालो. तर जस्ट घरी आलोय आणि इथं ब्लॉगचा एंड करतोय आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला. हा आमचा फक्त घरातला फॅमिली ब्लॉग होता आणि आम्ही गेलो आश्रममध्ये. मला माहितीच नाही कुठला आश्रम आहे काय नाही, पण आम्ही आश्रम मध्ये जाण्याच्या बदले आम्ही वेगळं भलते करत फिरवतो. तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर आम्ही काय आश्रममध्ये गेलोच नाही, फक्त थोडासा गेलो. त्याच्यानंतर आम्ही आश्रममध्ये गेलोच नाही. तर पूर्णपणे फुल मजा आम्ही केली आणि एक नंबर मजा आली. आणि तुम्ही पण बघा एक नंबर मजा आमची कशी आहे फॅमिलीची मजा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय.